शेतकरी बांधवांनो, शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे। कारण बघा, सरकारच्या माध्यमातून आज अखेर कर्जमाफीबद्दल फायनल निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि आता कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, कोणत्या शेतकऱ्यांना बाहेर काढलं जाणार, कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार, कोणत्या नियमांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना 1 रुपयाची सुद्धा कर्जमाफी मिळणार नाही, याबद्दलचा अंतिम GR आता समोर आलेला आहे। होय बघा शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसांपासून राज्यभरात एकच चर्चा सुरू होती, कर्जमाफी कधी होणार, सरसकट कर्जमाफी होणार का, 2 लाखांचं कर्ज खरंच माफ होणार का, आपलं नाव यादीमध्ये येणार का, सरकार कोणाला पात्र ठरवणार। तर बघा, आता सरकारच्या माध्यमातून अंतिम हालचाली सुरू झालेल्या आहेत। कारण 1 जून पासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि म्हणूनच आता सरकारने फायनल नियम लागू केलेले आहेत। पण बघा शेतकरी बांधवांनो, इथेच सर्वात मोठा धक्का म्हणजे सरकारच्या माध्यमातून आता जवळपास 52 लाख शेतकरी कर्जमाफीच्या लाभातून बाहेर काढले जाऊ शकतात, अशी माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता अनेक शेतकरी चिंतेमध्ये आलेले आहेत। कारण आतापर्यंत अनेकांना वाटत होतं की सरसकट कर्जमाफी होणार, पण सरकारने पात्र शेतकरी हा शब्द वापरल्यामुळे आता खरी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारचे ते 5 मोठे नियम कोणते आहेत, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज अजिबात माफ होणार नाही, कोणत्या बँकांचं कर्ज पहिल्यांदा माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं वेगळं अनुदान मिळणार आहे, कोणत्या तारखेपर्यंतचं कर्ज पात्र धरण्यात येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी कर्जमाफी सुरू होऊ शकते। ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा। कारण शेतकरी योजना, कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान आणि सरकारी योजनांच्या मोठ्या अपडेट आपण रोज घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात आधी मोठी अपडेट काय आहे ते पाहूया। बघा, काही महिन्यांपूर्वी सरकारने मोठ्या गाजावाजामध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती। त्यावेळी राज्यभरातील शेतकरी खुश झाले होते, कारण सरकारच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी होणार अशी माहिती दिली गेली होती। काही शेतकरी तर त्याच दिवशी गावामध्ये फटाके फोडत होते। काही जण म्हणत होते आता बँकेच्या नोटिसा थांबतील, काही जण म्हणत होते आता शेती पुन्हा उभी राहील। पण बघा शेतकरी बांधवांनो, त्याच वेळी सरकारने एक शब्द वापरला होता, पात्र शेतकरी। आणि बघा, इथूनच आता खरी चर्चा सुरू झालेली आहे। कारण त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी तो शब्द लक्षातच घेतला नव्हता। सगळ्यांना वाटलं होतं की सरसकट कर्जमाफी होणार, पण आता सरकारने स्पष्ट केलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही, फक्त नियमांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाणार आहे। म्हणून आता गावागावामध्ये एकच चर्चा सुरू आहे, आपण पात्र आहोत का, आपलं नाव यादीमध्ये येणार का, आपलं 2 लाखांचं कर्ज खरंच माफ होणार का, की सरकार आपल्याला बाहेर काढणार। आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्वात पहिला नियम कोणता आहे ते पाहूया। पहिला नियम आहे उत्पन्नाचा। होय बघा, आता सरकार तुमचं 2025 मधील उत्पन्न तपासणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। जर तुमचं उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर्जमाफीपासून बाहेर काढलं जाऊ शकतं। आणि बघा, इथेच अनेक शेतकरी अडकू शकतात। कारण काही शेतकरी शेतीसोबत दूध व्यवसाय करतात, काही जण छोटा व्यवसाय करतात, काहींच्या घरात नोकरी करणारी व्यक्ती आहे, काही जणांनी दुसऱ्या नावाने व्यवसाय सुरू केलेला आहे। त्यामुळे आता उत्पन्नाची चौकशी होणार असल्यामुळे अनेकांची चिंता वाढलेली आहे। आता दुसरा मोठा नियम आहे जमिनीचा। बघा, आता सरकार तुमच्या नावावर किती जमीन आहे हे तपासणार आहे।
काही माहितीप्रमाणे 5 एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यामुळे आता मोठ्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, काही जण म्हणत आहेत की आमच्या नावावर 7 एकर जमीन आहे पण उत्पन्न नाही. काही जण म्हणत आहेत की जमीन आहे पण पाणी नाही. काही जण म्हणत आहेत की पिकाचं नुकसान झालंय. पण आता सरकार कोणत्या पद्धतीने तपासणी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता तिसरा मोठा नियम म्हणजे रेशन कार्ड. जर तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गोरगरीब श्रेणीमध्ये धरलं जाऊ शकतं आणि कर्जमाफीसाठी प्राधान्य मिळू शकतं अशी चर्चा सुरू आहे. पण बघा, काही जणांकडे रेशन कार्डच अपडेट नाहीये. काहींचं नाव वेगळ्या गावात आहे, काहींचं रेशन कार्ड बंद आहे. त्यामुळे आता अनेक शेतकरी रेशन कार्यालयात फेऱ्या मारायला सुरुवात केलेली आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, चौथा मोठा नियम म्हणजे पॅन कार्ड. अनेक शेतकऱ्यांकार बँकेत दिलेला आहे. त्यामुळे आता आर्थिक व्यवहार तपासले जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. काही शेतकरी म्हणत आहेत की आता बँक खात्यातील व्यवहार सुद्धा तपासले जाऊ शकतात. काही जण म्हणत आहेत की ज्यांच्या खात्यावर जास्त पैसे फिरतात त्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं. आता पाचवा आणि सर्वात जास्त चर्चेचा नियम म्हणजे घरातील सदस्य. होय बघा, सरकार आता घरामध्ये सरकारी नोकरी करणारी व्यक्ती आहे का, पंचायत समिती सदस्य आहे का, जिल्हा परिषद सदस्य आहे का, घरात मुलं किती आहेत, मुली किती आहेत याची सुद्धा माहिती तपासणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता गावागावामध्ये या नियमांचीच चर्चा सुरू झालेली आहे. काही शेतकरी म्हणत आहेत की सरकार फक्त गोरगरीब शेतकऱ्यांनाच मदत देणार. काही जण म्हणत आहेत की आता श्रीमंत शेतकऱ्यांना बाहेर काढलं जाणार. पण बघा, इथेच आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो म्हणजे कोणत्या प्रकारचं कर्ज माफ होणार. कारण अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज घेतलेलं आहे. काहींनी पीक कर्ज घेतलेलं आहे, काहींनी ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेलं आहे, काहींनी पाईपलाईनसाठी कर्ज घेतलेलं आहे, काहींनी जनावरांच्या गोठ्यासाठी कर्ज घेतलेलं आहे, काहींनी ठिबक सिंचनासाठी कर्ज घेतलेलं आहे, तर काहींनी घर बांधण्यासाठी सुद्धा कर्ज घेतलेलं आहे. म्हणून आता शेतकरी विचारत आहेत की नेमकं कोणतं कर्ज माफ होणार आणि कोणतं नाही. आणि बघा, मुख्यमंत्री काय म्हणालेत, कर्जमाफी बँकांची नाही तर शेतकऱ्यांची होणार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर अनेक शेतकरी खुश झालेले आहेत. कारण काहींना वाटत होतं की फक्त सहकारी बँकांचंच कर्ज माफ होणार. पण आता विविध बँकांमधील कर्जांचा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती समोर आलेली आहे. आता कोणत्या बँकांचं कर्ज माफ होऊ शकतं ते पाहूया. बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा सहकारी बँका, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इतर काही बँकांमधील कर्जांचा विचार केला जाऊ शकतो. पण बघा शेतकरी मित्रांनो, इथे एक मोठी अट आहे. जर तुम्ही 30 सप्टेंबर 2025 पूर्वीच कर्ज भरलेलं असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही अशी मोठी चर्चा सुरू झालेली आहे. आणि बघा, इथेच अनेक शेतकरी नाराज झालेले आहेत. कारण अनेक वेळा बँका शेतकऱ्यांना जुने कर्ज भरायला सांगतात आणि नंतर नवीन कर्ज देतात. त्यामुळे काही शेतकरी आधीच कर्ज भरून टाकतात आणि नंतर कर्जमाफीपासून वंचित राहतात. काही शेतकरी तर आता म्हणत आहेत की आम्ही प्रामाणिकपणे कर्ज भरलं आणि आता आम्हालाच लाभ मिळणार नाही. पण अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं वेगळं अनुदान मिळू शकतं अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी कर्जमाफी सुरू होऊ शकते ते पाहूया. बघा,
पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर आणि अहिल्यादेवीनगर या जिल्ह्यांचा समावेश असू शकतो. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे, अमरावती विभाग आणि दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सुद्धा प्राधान्य दिलं जाऊ शकतं. कारण बघा, या भागांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक कर्ज घेतलेलं आहे. काही भागांमध्ये दुष्काळ पडलेला आहे, काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती, काही भागांमध्ये सोयाबीनचं नुकसान झालं. त्यामुळे सरकार या भागातील शेतकऱ्यांना आधी दिलासा देऊ शकतं. आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता गावागावामध्ये कर्जमाफीची मोठी चर्चा सुरू झालेली आहे. काही शेतकरी म्हणत आहेत की आता खरंच कर्जमाफी झाली तर मोठा दिलासा मिळेल. काही जण म्हणत आहेत की बँकेच्या नोटिसा थांबतील. काही जण म्हणत आहेत की पुन्हा नवीन हंगामासाठी कर्ज मिळणं सोपं होईल. तर काही शेतकरी अजूनही संभ्रमात आहेत. काही जण आता 7/12 अपडेट करत आहेत. काही जण बँकेत जाऊन कर्जाची माहिती घेत आहेत. काही जण रेशन कार्ड अपडेट करत आहेत. काही जण आधार आणि पॅन लिंकिंग तपासत आहेत. कारण बघा, आता सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात डेटा तपासला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, पुढच्या काही दिवसांमध्ये अजून मोठ्या अपडेट येऊ शकतात. काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थी यादी लागू शकते. काही शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज येऊ शकतात. आणि काही भागांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होऊ शकते. म्हणून आता वेळोवेळी माहिती तपासत राहा. बँकेत चौकशी करा. तुमचं आधार लिंकिंग, पॅन कार्ड, 7/12 आणि कर्जाची माहिती व्यवस्थित करून ठेवा. कारण आता सरकारच्या माध्यमातून मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि 1 जूनपासून प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता सांगितली जात आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशाच कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान आणि शेतकरी योजनांच्या मोठ्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.